मराठा आणि कुणबी समाजापाठोपाठ बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरला। रायगडमध्ये आज आदिवासी बंजारा समाजाने रायगड कलेक्टर यांना निवेदन दिलेलं आहे। नक्की जाणून घेऊया नक्की काय मागण्या आहेत समाजाच्या। सर्वांना माझा नमस्कार। सर, आज जो तुम्ही पाहताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे। याचं एकमेव कारण आहे म्हणजे बंजारा समाजाला एसटी आरक्षणाची मागणी जी आम्ही सरकारकडे मागत आहोत, अतिशय शिस्त पद्धतीने आत्तापर्यंत आमचे 47 मोर्चे आणि आज हा अलिबागचा 48वा मोर्चा आहे। तर अतिशय शिस्त पद्धतीने आम्ही सरकारकडे एक मागणी मागत आहे की आम्हाला एसटी आरक्षण लागू करावे। आमची जे प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारकडे पोहोचावा। बट मला इथे एक खंत व्यक्त करावीशी वाटत आहे की आत्तापर्यंत सरकारने आमची दखल नाही घेतली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आम्ही शिस्त पद्धतीने आमची मागणी मागत आहोत तर आमच्याकडे कोणी दखल नाही घेत आहे, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे। तर आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको आंदोलन करावं लागेल का? आपण पुढचा प्रश्न आहे की आदिवासी समाजाकडून विरोध होताना दिसतोय, नक्की काय आहे विषय? सर्वांना जय सेवालाल। आदिवासी बंधूकडून विरोध होण्याचं आणि नाराज होण्याचं काही कारण नाही। आम्ही जे आहेत आदिवासी बंधूच्या ज्या 7% आरक्षण आहे त्याच्यातून आम्ही काहीही मागत नाही। ज्याप्रमाणे 2024चा गव्हर्नमेंटने रूल काढलेला आहे त्याच्यातून उपवर्ग म्हणून आम्हाला त्यात आरक्षण मिळावा आणि त्यामुळे आदिवासी बंधू किंवा इतर बंधू जे नाराज होणार आहेत त्याच्यात काही सहभाग नसावा अशी आमची मागणी आहे। तसेच आमचं महाराष्ट्र सरकारतर्फे हे निवेदन पुढं पाठवायचं आहे की आमचा जो समाज आहे महाराष्ट्रात गेली 50-50, 60-60 वर्ष इतर राज्यातून येऊन स्थायिक आहेत, त्यांचा जन्म इथं, त्याचं मरण इथं आहे, त्याचं घरदार सगळं काय खडीफोड आहे, खड्डे खोदणे, घर बांधकाम करणे, ऊसतोड करणे अशी जे गरिबीची काम आहे ते आमचं सरकार आपले गव्हर्नमेंट बंजारा समाज करत आहे। परंतु इतर समाजाप्रमाणे आमच्या समाजानं तुम्ही कर्नाटकातून आहात, तुम्ही आंध्रातून आहात, तुम्ही तेलंगणात तुम्हाला दाखले देण्यात येणार नाही। त्यामुळे आज हा जो समाज आलेला आहे बहुसंख्या जो गेली 30 ते 40, 50 वर्षापासून इथे राहते आणि त्यांना दाखला मिळत नाही आहे। तर आम्हाला हेच आपल्या सरकारकडे निवेदन द्यायचं आहे की आज जर 48 निवेदन देण्यात आले, सरकार जर त्याचं दखल घेत नाही आहे तर मला एकच बंजारा समाजाचं एक निवेदन देण्यात येणार आहे की बंजारा समाजाचं तांडा उठून तुमच्या मंत्रालयावर तांडव करावा का, हेच मला विनंती आहे। बंजारा समाज आहे तो पूर्ण देशात पसरलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा त्याला क्रायटेरिया लावलेला आहे, नक्की काय प्रकरण आहे? सर, जसं की तुम्ही पाहिलेलं आहे आमची संस्कृती, आमचं खानपान, आमचा वेशभूषा संपूर्ण बंजारा समाजामध्ये एक आहे। पण आमच्यावर मी अन्याय म्हणेल की प्रत्येक राज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो। जसं की कुठे पाहिलं SC, VJNT, OBC या प्रकारे एका कुटुंबातील व्यक्तीला आपण वेगवेगळा न्याय दिलेला आहे। तर कुठेतरी वर्षानुवर्षे आमच्यावर हा अन्याय झालेला आहे। आणि हेच नव्हे तर मला खास करून आज जेव्हा मी इथे या अलिबागला आलेली आहे, मला इथे एक प्रश्न नाही तर मला इथे खंत प्रश्न आपल्या सरकारला सांगायचं आहे की 1971मध्ये जेव्हा संपूर्ण भारतभरामध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता तर कर्नाटक आणि आपल्या तेलंगणामधले बरेचसे लोक इकडे आले। तर खास करून त्या लोकांना सर आत्तापर्यंत मतदान घेतात त्यांचे, मात्र जेव्हा ते प्रमाणपत्र मागायला देतात तेव्हा प्रमाणपत्र देत नाही। बरोबर की नाही? मतदान त्यांचे आहे पण प्रमाणपत्र त्यांना देत नाही। त्यांना कुठलंही आरक्षण आत्तापर्यंत लागू झालेलं नाही आहे। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे जे आमचे लोक कर्नाटक तेलंगणावरून इकडे स्थायिक झालेले आहे। का ते नागरिक नाही आहे का? त्यांना पण अधिकार मिळाला पाहिजे ना। तर हा अन्याय आमच्यावर बऱ्याच वर्षापासून झालेला आहे। तर आता माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की साहेब आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा आणि आम्हाला ST आरक्षण लागू करा। थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की लवकरात लवकर मागणी मान्य करून ST आरक्षण लागू करा, असं बंजारा समाजाचं म्हणणं आहे। सचिन कदम, साम TV, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।